ए थांब थांब थांब, काहीतरी बोलायचं होतं ना, मग बोल ना. आजोबा तुमचा यशशी काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही, मला सकाळपासून काहीच बोलणं झालं नाही. ऑफिसला गेला ना तो. तूही ऑफिसला गेला होतास ना, मग तू लवकर का आला? हो नाही नाही, मी ऑफिसला गेलो होतो पण मी जरा लवकर बाहेर पडलो. यश एका मीटिंग साठी जातो म्हणून गेला. म्हणजे तसं दिवसभरात माझं एकदा बोलणं झालं त्याच्याशी, पण थोडंसं गडबडीत वाटलं. आता कुठे काहीच माहित नाही, घरी नाही, ऑफिसमध्ये नाही, त्याचा फोनही लागत नाही. काय सांगतो? अहो आजोबा, अहो तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. मी करतो त्याला कॉन्टॅक्ट आणि सांगतो तुम्हाला. ओके? अरे टेन्शन नाही, मला आनंद झालाय, अतिशय आनंद. आनंद कशाबद्दल? अरे आयुष्यात पहिल्यांदा तुला न सांगता कुठेतरी गेलाय तो. नाही तर आपले नेहमी नवरा बायको सारखे भिंडत असतो तुम्ही दोघं. म्हणजे नाचून येईल अशी आशा करायला हरकत नाही. अरे तुझं काय चेहरा गोंधळल्यासारखा आहे? कमान, मस्त आनंद. जा जा चेस खेळू, जा घेऊन ये, जा घेऊन ये. आजोबा वा वा वा. परी, परी, हे तेच गार्डन आहे का जिथे आपण गेलो होतो? हा तेच तेच तेच. ही मी, हा तू, ही आई. यश, अरे तू इतक्या वेळ थांबलायस. सॉरी हा, मला जरा डुलकी लागली. सॉरी काय अगं, मी परीला कंपनी म्हणून थांबलोय. इट्स ओके, परफेक्टली ऑल राईट. पण तू का उठली, कसं वाटतंय तुला आता? थोडी कणकण आहे अजून, पण या म्हणून तुला सांगतोय, तू जाऊन थोडा वेळ आराम कर ना. मी आहे ना, मी थांबतो, नो प्रॉब्लेम, सिरियसली. नाही नाही, परीला भूक लागली असेल, मी पटकन काहीतरी करते. हो या, मी मागवतो ना काहीतरी. सांग काय मागवायचंय? नको नको, बाहेरचं नको मागूस. मला बरं नाहीये आणि उगाच पैसे खर्च होतात. बाहेरचं नको, मी पटकन बनवते ना काहीतरी. अगं नेहा, पण मी बरं ठीक आहे, तू थांब, मी बघतो, मी करतो काहीतरी. तू तू खरंच जा, आराम कर. नको, परीला पण भूक लागली असेल, मी पटकन करते काहीतरी. परी, तुला भूक लागली? हो, काय खाशील? मोदक, चपाती, भाजी, भात सगळं खाणार. मोदक? तिला मुगाची खिचडी पण चालेल, मी पटकन करते 5 मिनिटात. मुगाची खिचडी, ग्रेट, माझी स्पेशालिटी आहे, मी बनवतो. तुला येते? ऑफकोर्स. अगं मी म्हणजे एकटा राहतो ना, त्यामुळे बऱ्याचदा मी हे मुगाची डाळ, मुगाची खिचडी करून खात असतो. खरंच? मी आहे ना, मी बघ. Yes. तू आराम कर, आराम कर. हे ऑटोमॅटिक बिघडलंय बहुतेक. यश, लायटर तिथेच ठेवलं असेल. लाईटर? हा, लायटर पेटत नाहीये. लायटर पेटत नाहीये? अरे देवा, गॅस संपला असेल बहुतेक. थांब, मी आले. चल बाळा. काय झालं? हे लायटर पेटत नाही. लायटर नाही रे, गॅस. सर हो, बस. मी म्हणत होतो, मी बाहेरनं ऑर्डर करतो, पटकन. गॅस संपला असेल.
ऑर्डर गॅस संपला. ओ मग आता कोणाला फोन करायला लागेल? फोन कशाला करायचा? बाहेर सिलेंडर आहे, तो मी आणते. नाही नाही, तू कुठे आणते? मी आणतो. परी, बाळा, यशला दाखव गॅस कुठे. कोण म्हणते ह्याच्यात फक्त गॅस असतो? काय? काय नाही. काय करायचं याचं? तू काढतोस? ओके. हे उघड ना. हा? हे उघड ना. काय करतोयस? ते अडकलंय, ते नाही निघणार. यश, हा. ते दाबायचं असतं आणि मग खेचायचं असतं. मी करू? नाही, मी करतो ना. यश, तुला हेही चल. पण नेहा, ते पुल करायचं आणि खेचायचं. आणतो. ओके. एक मिनिट, तो आत नको ठेवूस. तो मोठा आहे, तो आत जात नाही. मग आता असंच इथे बाहेरच? यश, तुला साधा सिलेंडर लावता येत नाही, तू खिचडी काय बनवणार? सी नेहा, ऍक्च्युली मला अगं पाईप्ड गॅसची सवय आहे. पाईप्ड गॅस म्हणून मला जरा सिलेंडर मध्ये गडबड होते. अगं 5 मिनिटं लागेल, मी बनवते, तू बस जा. अरे नाही नाही, काहीतरी काय नेहा, तू नको दगदग करू. तू जा, मी खरंच करतो. परी, आईला बाहेर घेऊन जा. तू जा, मी 5 मिनिटं चल आई, लागतील. अगं, डोंट वरी एट ऑल. नीट करशील ना? रिलॅक्स. येस. आई तिथेच आहे मुगाची डाळ. एवढ्या मोठमोठ्या इंटरनॅशनल डील्स क्रॅक केल्या आहेत मी, पण एक खिचडीचं डील अंगाशी येणार असं दिसतंय. माझी तुझी रेशीम